सरपंचांना जर एवढं कमी मानधन आहे 4,500-5,000, जी पंचवार्षिक निवडणूक होते एवढा जो पैसा वाटला जातो, पार्ट्या दिल्या जातात, मटण्याच्या, चिकनच्या, ज्या बाटल्या वाटल्या जातात, बिंदास एवढ्या गाड्या, एवढ्या ताफा असतो, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ग्रामपंचायतीमध्ये असं भरपूर काही आहे ज्यावर सरपंच श्रीमंत बनू शकतो. ग्रामपंचायतीला जो निधी येतो खर्च करण्याचा जास्त अधिकार कोणाला असतो? सरपंच खर्च करू शकतो. निर्णय क्षमता आहे ना ती सरपंचामध्येच असते. कोणत्याही कामाचा गावचा निर्णय घेऊ शकतो. किती प्रमाणात निधी येऊ शकतो छोट्यात छोट्या ग्रामपंचायतीत? कोटीभरापर्यंत निधी येतो. एका पंचवार्षिक मध्ये 2-2 कोटीपर्यंत निधी यायला लागतो. त्या गावांमध्ये जे विकास कामं होतात त्यासाठी टेंडर निघत असतील. आजपर्यंत कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये टेंडर आजपर्यंत झालेलं नाही. म्हणजे डायरेक्टली ते स्पेसिफिक माणसाला दिलं जातं. ज्याची सत्ता त्याचं टेंडर. अहिल्याबाई होळकर वैयक्तिक सिंचन विहीर योजना, ज्यासाठी 5 लाख रुपयाचं अनुदान भेटतं. 5 लाखाच्या विहिरीला कमीत कमी 80 ते 90 हजारापर्यंत लाच त्या ठिकाणी द्यावी लागते. संपूर्ण लाचेवर कार्यक्रम आहे. संपूर्ण लाचवर. आणि हे ठरलेलं आहे बीडीओ ते गावचा रोजगार सेवक इथपर्यंत पर्सेंटेज. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टमध्ये अशा गेस्टला आपण इन्व्हाइट केलेलं आहे ज्यांना तुम्ही ओळखताय आणि तुम्हीच नाही तर त्यांना प्रत्येक ग्रामपंचायत, त्यानंतर तिथले सगळे पदाधिकारी, पंचायत समिती, आमदार आणि अजून बरेच मोठे व्यक्ती त्यांना ओळखत असतील. तर त्या गेस्टचं नाव आहे पवन शिंदे, ज्यांना तुम्ही आमचा सरपंच म्हणून ओळखता. आणि मागच्या वर्षभरापासून तुम्ही इंस्टाग्रामवर त्यांचे व्हिडिओज बघितले असतील, जे ग्रामपंचायतमध्ये, ग्रामसभेमध्ये त्यांनी जे प्रश्न उभे केलेत, त्यानंतर जो प्रवास सुरू झाला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक गावाखेड्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे ग्रामपंचायतमध्ये प्रश्न उचलले गेले ग्रामसभेमध्ये, तिथून आपण त्याची सुरुवात झाली असं म्हणू शकतो. आणि ग्रामपंचायतमध्ये योजना कशा येतात, निधी कसा येतो, त्यानंतर कशा प्रकारे घोटाळा केला जातो, ते घोटाळे कसे, त्यांनी पण बरेच घोटाळे बाहेर काढलेत. सो आपण थेट त्यांना वेलकम करूया आपल्या पॉडकास्टमध्ये. सो पवन सर, पॉडकास्टमध्ये स्वागत आहे आपल्या नोकरीवाल्या पॉडकास्टमध्ये. तर काय सांगाल तुमचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे? तर माझ्या ऑडियन्सला फक्त थोडक्यात तुमचं जे पण काही इंट्रोडक्शन आहे, तुमचं गाव वगैरे तर सगळ्यांना माहिती असेल, पण थोडक्यात सांगाल. नमस्कार, मी पवन शिंदे. मी कृषी पदवीधर आहे. परंतु सध्या मी गावखेड्याची परिस्थिती बघता, म्हणजे माझ्या गावची परिस्थिती बघितली, त्याकडे बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष झालं होतं. म्हणजे ज्या ठिकाणी विकास व्हायचा त्या ठिकाणी प्रॉपर विकास नव्हता. आणि मी शहरात असल्यामुळे माझं गावाकडे दुर्लक्ष होतं. परंतु मी जेव्हा माझ्या गावाकडे आलो त्यावेळेस मी परिस्थिती बघितली की बऱ्याचशा गोष्टीची मला कमतरता भासली. म्हणजे ज्या गोष्टी ग्रामपंचायतीकडनं पूर्ण होऊ शकत होत्या पण तू आतापर्यंत झालेल्या नाहीये, मला त्या गोष्टीची चणचण भासली. आणि जी माझी मित्रमंडळी आहे त्यांनी मला सांगितलं नेमकं कसं करायचं काय. आणि मी तेव्हापासून त्या गोष्टींची सुरुवात केली. आणि सर्वप्रथम जे मी पाऊल उचललं समजा गावामध्ये बदल करण्याचा, ते म्हणजे ग्रामसभा. मी सुरुवातीला ग्रामसभा लावल्या गावामध्ये. त्या ग्रामसभेने एवढा फायदा झाला म्हणजे लोकांना त्यांचे अधिकार कळायला लागले. आपण त्या पुढच्या जे मेन टॉपिक आहेत आपले त्याच्याकडे वळूच. फक्त मला एक सांगा की तुमचा ह्या गोष्टीमध्ये पडायच्या आधीचा इतिहास काय, म्हणजे तुम्ही आधी काय करत होते? मी म्हणजे ऑब्व्हियसली मी आहे ना BSc ॲग्रिकल्चर आहे, त्यामुळे मी मार्केटिंग कंपनीमध्ये जॉब करत होतो. ओके. किती वर्ष साधारण? मी जवळपास 4 वर्ष जॉब केला. संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये. आणि त्यानंतर मग तुम्ही या क्षेत्रात कसे आले? कारण मला आहे ना राजकीय क्षेत्राची पहिल्यापासून आवड होती. पण तो शिक्षण BSc ॲग्रिकल्चर असल्यामुळे म्हणजे आपली गावाकडची समजा रीतच असते की शिक्षण झालं म्हणजे जॉबच करावा. बरोबर. तसा मी त्या ठिकाणी जॉब करत होतो. परंतु मला एक ट्रॅक भेटून गेला ग्रामपंचायतच्या मार्फत आणि मी कामधंद्याला लागून गेलो. हा प्रवास नेमका कधी सुरू झाला, कोणत्या वेळेस? माझा राजकीय पहिला दिवस आहे 26 जानेवारी 2025. ओके, म्हणजे एक वर्षभर म्हणू शकतो, 1.5 वर्ष झालं. एक 1.5 वर्ष तेव्हापासून हे सगळं चालू झालं. तर मला सांगा की असा पहिला प्रसंग कुठला होता की ज्यामध्ये तुमची सुरुवात झाली, तुम्हाला वाटलं की आता ह्या गोष्टींमध्ये आपल्याला उतरायला पाहिजे, ह्या गोष्टींमध्ये खूपच प्रॉब्लेम्स आहेत गावांमध्ये, तर याची सुरुवात कुठं झाली आणि कशी झाली? जेव्हा मी गावात यायचो ना, गावातली समजा जॉब करत असताना जेव्हा मी गावात यायचो तेव्हा आमची जी मित्रमंडळी आहे किंवा समजा माझे लहान भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, हे सांगायचे ते समजा पोलीस भरतीची तयारी करायची. मग ते मला येऊन सांगायचे की दादा आपल्याला ग्राउंड नाही गावामध्ये, आपण काय करू शकतो. म्हणजे आमची थोडी ना कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना माझ्याकडनं अपेक्षा होत्या की त्यांना वाटायचं मी पण पॉलिटिकली ऍक्टिव्ह होईलच. कुटुंबाची राजकीय परिस्थिती, तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे कुटुंबात कोण होतं? माझे वडील.
माझे वडील समजा पॉलिटिकली ऍक्टिव्ह होते मागच्या 5-50 वर्षापासून. ओके. त्याच्यामुळे मग कसं आपला चुलत भाऊ असतील, मित्रमंडळी असतील, त्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोन आपल्या सकारात्मक असतो की यांच्याकडून काही आपल्याला मदत मिळू शकते. बरोबर. आणि एकदम चांगली म्हणजे टीम तयार झाली गावामध्ये माझ्या, आणि खूप चांगल्या प्रकारे तयारी करत होती, पण त्यांना ग्राउंड नव्हतं. अशा बऱ्याचशा गोष्टी मग ते माझ्याकडे डिमांड करायला लागले. मग मलाही प्रश्न पडला, बा आता डिमांड करायला लागले, मी व्यथा मांडायच्या कुणाकडे? समजा मी कुणाला सरपंचाला विचारलं तर तो नाही म्हणाल, किंवा म्हणजे अशी भीती असते ना मनामध्ये, उत्तर देत नाही, डायरेक्ट बोलणार कसं? मग मला कळालं एक समजा ग्रामसभा पॉइंट असू शकतो, किंवा हा मुद्दा असू शकतो, ग्रामसभेमार्फत आपण त्या गोष्टी हिसकावून घेऊ शकतो. ग्रामपंचायत तुम्ही 2025 ची ग्रामसभा होती त्यातून तुम्ही सुरुवात केली. माझी पहिली ग्रामसभा 26 जानेवारी 2025. ओके. त्यामध्ये तुम्हाला अशा काय गोष्टी आढळल्या की जिथून ह्या सगळ्या गोष्टींचं डायरेक्ट सुरुवातच झाली, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आता सगळं सोडावून पहिले ह्या गोष्टींकडे बघावं? सुरुवात म्हणजे माझ्या गावालगत एक स्टोन क्रशर होता. बरं. त्या स्टोन क्रशरचा भयानक त्रास माझ्या गावाला होता. मला जरी नसला तरी माझ्या गावकऱ्यांना तो त्रास होता. आणि काय जेव्हा ते ब्लास्टिंग येतं ना, त्या ब्लास्टिंगचा समजा आवाज असेल आणि त्या धूर खूप उडते. बरोबर. त्या धुराचा खूप त्रास. मग तिकडे दम्याचे पेशंट असतील, म्हणजे दम्याचे पेशंट जे काही पेशंट असतील त्यांना तो त्रास व्हायचा. ते सांगायला लागले. मी पहिला मुद्दा आणि एकदम प्राईम मुद्दा होता त्यावेळेस माझा तो, मी कोणत्या पद्धतीने ते क्रेशर बंद करू शकतो, आणि जरी नाही मला बंद करता आलं त्यावर काय आपण रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी लावू शकतो. बरोबर. हा प्रथम मुद्दा मी त्या ठिकाणी उपस्थित केला होता. म्हणजे अत्यंत गरज त्याची माझ्या गावामध्ये होती त्यावेळेस. यासारखे अजून बरेच तुम्ही प्रश्न, त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या गावात असे काही आढळले का मुद्दे की ज्यात भ्रष्टाचार होतोय, ज्यात गावकऱ्यांना जो वरून निधी येतोय किंवा योजना येत आहेत त्यांचा काही लाभच मिळत नाही, अशा गोष्टी निदर्शनास आल्या का तुमच्या? भरपूर गोष्टी आहे. गाव लेवलला समजा कसं साधारण माणूस असतो, त्यांना माहिती प्रोव्हाइड केली जात नाही प्रॉपर. म्हणजे ग्रामपंचायतीपर्यंत येते, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना माहिती असते, ग्रामसेवकाला माहिती असते आणि सरपंचाला माहिती असते, पण तू गावच्या नागरिकालाही माहिती नसते आणि त्यांनाही ती देताही नाही. कारण कसं आहे, गावकरी हुशार झाला तर यांच्या खायच्या पंचायती होतील, म्हणजे सरळ असतं ना ते, कारण तो प्रॉब्लेम असतोय. त्याच्यामुळे ते पोचूच देत नाही. त्यामुळं मी एकच वसा घेतला त्यावेळेस, समजा जे काय करायचं ते आधी लोकांना समजावून सांगायच्या गोष्टी. म्हणजे जेव्हा लोकांना त्यांचे अधिकार कळतील तेव्हा त्यांना त्या योजनाही घेता येतील, स्वतःवर प्रश्न विचारता येतील. आणि ते प्रश्न विचारू शकता ना ओपनली. बरोबर. तर ग्रामपंचायतच्या निधी संबंधीचाच प्रश्न आहे. तर RTI आणि ग्राम स्वराज ज्याच्यामध्ये 15 वित्त आयोगचं तुम्ही मला आपण डिस्कशनमध्ये तुम्ही जे मला सांगितलं, तर यापैकी कोणतं माध्यम चांगलं आहे ज्यामध्ये ग्रामपंचायतला जो निधी येतो तो क्लिअरली कळतो आणि ॲक्युरेट असतो? ॲक्युरेट का, समजा आपण दोन्ही, समजा तुम्ही जे RTI बोलले, RTI द्वारे सुद्धा एक प्रॉपर माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि ग्राम स्वराज जर का बोलले, त्यातून आपण काय घेऊ शकतो, फक्त 15 वित्त आयोगाची माहिती. मी ग्राम स्वराज ऐवजी मेरी पंचायत एक त्यात करेक्शन करेल. मेरी पंचायत जे ऍप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला समजा 15 वित्त आयोगामार्फत जो येणारा निधी आहे आणि त्यामार्फत काय काय कामं गावामध्ये होऊ शकतात, ऑनलाईन तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल. मेरी पंचायत ऍप्लिकेशन बघितलं, मेरी पंचायत वरती तुम्हाला त्याच्यावर जो डेटा असतो तो एकदम ॲक्युरेट असतो, बिनधास्त ॲक्युरेट. कारण ते वापरतात समजा शासकीय कर्मचारी, आणि ज्या गोष्टी होतात ते त्यावर अपलोड करतात. पण आता तुमचे जे व्हिडिओज व्हायरल झाले त्यानंतर बऱ्याच मुलांनी, गावाखेड्यातल्या मुलांनी ते ॲप्लिकेशन ओपन करून त्याची फिजिकल व्हेरिफिकेशन केलं की बाबा ते मेरी पंचायतमध्ये जे काम दाखवलंय या तारखेला हे काम झालं आणि एवढा निधी होता, एवढा ते फोटोज वगैरे टाकलेले आहेत. तर जेव्हा त्यांनी व्हेरिफिकेशन केलं त्यांना बऱ्याच गावांमध्ये असं आढळलं की ते काम झालंच नाही, ते खोटे फोटो टाकले गेलेले आहेत. सो यावर तुम्ही काय म्हणाल? जर का ते काम आलं नसतं, त्यांना फोटोज अपलोड करायची गरज नसती पहिले तर. मग तो निधी तुम्हाला आलेला आहे, तुमच्या ग्रामपंचायतीला आलेला आहे, त्याचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही. मी काय आधीच सांगितलं, समजा गावातली जी जनता असते त्यांना योग्य माहिती दिल्या जात नाही, म्हणजे त्यांचे जे अधिकार असतात त्यांचेच त्यांना जाण नसते. मग गावात येणारे कामही त्यांना कशी माहिती असतील? बरोबर. त्यामुळे समजा एकच बेस्ट पर्याय असू शकतो, मी तर सर्वांनाच सांगेल, जे मेरी पंचायत ऍप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करावं. मेरी पंचायत म्हणजे कसं आहे, मेरी पंचायत ऍप्लिकेशन वरती बघा गावात काय कामं झाली काय नाही झाली, म्हणजे यात ग्रामपंचायत आणि लोकांमधली पारदर्शकता वाढेल आणि जेणेकरून गावातला विकास होण्यास अधिक मदत होईल. बरोबर. लोक जागरूक, म्हणजे आता जागरूक व्हायलाच पाहिजे ऍक्च्युअली. नक्कीच. तेव्हाच ते प्रश्न लोकांच्या तोंडातून येतील आणि ग्रामसभा पण बऱ्याच गावांमध्ये टाळल्या जातात. पण आता मागच्या वर्षभरापासून किंवा 2 वर्षापासून बरीच युथ ऍक्टिव्ह झालेली आहे.
आणि तुमचे जे व्हिडिओ व्हायरल झालेत त्याच्यानंतर मी बरेच व्हिडिओ बघितले पोरांचे गावातून, ग्रामपंचायतमधून ते जे ग्रामसभेतले व्हिडिओ होते त्यात प्रश्न विचारले होते. सेम प्रश्न मी म्हणजे जे तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याच्यात बघितले होते. सो आता मला सांगा की पोरं अजून पण बरेच पोरं घाबरतात प्रश्न विचारायला ग्रामसभेमध्ये, किंवा त्यांना कुठेतरी डावळलं जातं, म्हणजे शांत बसवलं जातं, किंवा त्यांना नॉलेज नाही आहे वगैरे त्या गोष्टींचं, या असे काही कारणं देऊन त्यांना बाहेर केलं जातं. तर या गोष्टीवर तुम्ही काय बोलाल की याच्यात आपले काय अधिकार आहेत, आपण किती लेवलपर्यंत प्रश्न विचारू शकतो? मी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो. समजा ग्रामसभा जी आहे, ग्रामसभा हे काय राजकारणाविरुद्धचं शस्त्र नाही आहे, ती लोकशाही बळकट करण्याचं एक साधन आहे. बरं. ग्रामसभा म्हणजे जर का आपल्याला आपल्या गावचा विकास करणं आहे, जर आपल्या गावची आणि ग्रामपंचायतीची पारदर्शकता त्या ठिकाणी वाढवायची, तर ग्रामसभा ही अत्यंत महत्वाची. समजा 18 वर्षावरील कोणताही व्यक्ती, कोणताही नागरिक त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो आणि कुठल्याही प्रश्नाचे ते उत्तर देणं तुम्हाला अपेक्षित असतं ग्रामपंचायतीकडनं. ओके. हो. मला एक सांगा, ग्रामसभेबद्दलचे असे काही कोर नियम आहेत का की ते वर्षभरातून किती वेळा, त्यानंतर किंवा 6 महिन्यातून किती वेळा, आणि असे काही नियम आहेत का? हो, तशा ठरवून दिलेल्या 4 ग्रामसभा असतात. समजा 4, पण समजा ग्रामपंचायतीने जर का ठरवलं ते प्रत्येक महिन्यालाही ग्रामसभा ठेवू शकतात. म्हणजे मी सांगितलं ना आधी, जर का पारदर्शक व्यवहार ठेवायचा आहे, जर का सरपंचाची इच्छा असेल तर ते ग्रामसभा ठेवू शकतात. परंतु तसं होत नाही. ज्या ग्रामसभा असतात त्या 4ही ग्रामसभा होत नाही. बरेचशी गावं अशी मला आता गाली 10-10 वर्षापासून ग्रामसभा झालेल्या नाही झाल्या. म्हणजे प्रत्येक महिन्याला जर ती बॉडीने ठरवलं, पूर्ण निवडलेल्या बॉडीने, की आपल्याला दर महिन्याला ग्रामसभा ठेवायची, तर ठेवू शकतो. 100% ठेवू शकतो. ओके. म्हणजे ही गोष्ट पण बऱ्याच माझ्या ऑडियन्सला आताच कळेल बऱ्यापैकी, बाकीच्यांना माहिती असेल मे बी. सो ही गोष्ट आपण खूप कामात येईल लोकांच्या. हा, मी तेच सांगतो ना, जर का ते ठेवत नसेल ना, समजा आपल्याला एखादा तरुण चांगल्या प्रकारे गावामध्ये काम करत असेल, ऍक्टिव्ह आहे, आणि जर का त्यांना वाटत असेल की समजा वर्षभरात ना फक्त 4च आपण त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊ शकतो, त्यांना एक विशेष ग्रामसभेचा अर्ज द्यायचा, किंवा एक ग्रामसभा आपल्याला लावता येते. ओके. त्यासाठी सगळ्यांना हजर राहणं, म्हणजे त्यातच जे आपले ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, बंधनकारक असतं. सगळ्यांना बंधनकारक. समजा ग्रामपंचायतच्या ज्या सिस्टम मध्ये ज्यांचा वाटा आहे त्या सर्वांनी तिथं हजर राहणं एकदम बंधनकारक आहे. ओके. आता मी जरा आतला प्रश्न विचारतो ग्रामपंचायतीचा. जे ग्रामसेवक असतात त्यांच्याकडे असले काय काय मोठे अधिकार असतात जे ते आपल्या गावासाठी घेऊ शकतात, की जे आतापर्यंत तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की नाही घेतले गेलेत? नाही, ते म्हणल्यापेक्षा समजा गावात तुम्ही कोणतंही जर काम करायचं ठरलं तर ग्रामसेवकाची सही लागलच. तो ग्रामपंचायतीचा कसा मुख्य सचिव आहे, तो प्रशासकीय माणूस आहे. समजा एक सरपंच असतो राजकीय माणूस, आणि हा प्रशासकीय सचिव असतो. जर कोणताही निर्णय घ्यायचा तुम्हाला ग्रामसेवकाची सही लागते. मग तुम्ही गावात कोणतंही काम करू शकता, कोणत्याही. म्हणजे आपण फक्त काम काढणं महत्वाचं आहे. काम काढणं महत्वाचं आहे. आपल्या सामान्य माणसाच्या डोक्यात विचार करायचा, आपल्याला गावात हे काम करायचं, ते काम गावामध्ये होऊ शकतं. कुठलंच असं काम नाही जे अशक्य आहे म्हणून ग्रामपंचायतीकडनं. ग्रामपंचायतीत एवढी ताकद आहे, खूप ताकद आहे, जी संसद कामं करू शकते, संसदमध्ये कामं होऊ शकतात, ते गावच्या ग्रामसभेमध्ये आणि ग्रामपंचायतीत कामं होऊ शकतात. यस, नक्कीच. आता जरा पैशांचा विषय बोलू आपण, की ग्रामपंचायतीला जे आता 5 वर्षाचा कालावधी असतो, जी बॉडी निवडून येते, प्रत्येक वर्षाला किती निधी येतो, किंवा ते जे पंचवार्षिकचा जो निधी असतो तो त्याचा काय हिशोब असतो? काय झालं, ग्रामपंचायतीला बऱ्याचशा प्रकारचे निधी येतात. त्यापैकी एक प्रमुख निधी येतो. तसंच या 2021 ते 2026 या कार्यकाळामध्ये केंद्र शासनानं 15 वित्त आयोग नेमला. या 15 वित्त आयोगामार्फत निधी दिला. समजा या वर्षाची जी डेव्हलपमेंट झाली या पंचवार्षिक मध्ये, ती 15 वित्त आयोगामार्फत झाली बरीचशी. म्हणजे 957 रुपये प्रति व्यक्ती अशी शासनाची तरतूद आहे. मग त्यामध्ये तुम्ही बरीचशी कामं करू शकता. त्याचं समजा वर्गीकरण तसं केलं आहे 60% आणि 40%. 60% समजा पाणी पुरवठा आणि आरोग्य, आणि इकडं पाणी पुरवठा आणि आरोग्य, आणि इकडे 40% अंगणवाडी असेल, शाळा असेल आणि मागासवर्गीय एरिया, या प्रकारचे तुम्ही कामं करू शकता. म्हणजे गावातलं कुठलंही काम ग्रामपंचायतीने, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याने किंवा सरपंचाने ठरावं, ते 15 वित्त आयोगामधनं तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तो एकच निधी येतो तेवढा? नाही, हा तो प्रकारचा. हो, जो केंद्र शासनाकडनं डायरेक्ट येतो, मुख्य निधी येतो. मग तुमचा आमदार निधी वेगळा, खासदार निधी वेगळा, स्वच्छता निधी, असे बरेचसे. ओके. म्हणजे 15 ते 20 प्रकारचे निधी, अजून वेगळे निधी येतात, खूप वेगळे. आणि विशेष निधी मंजूरही करून
आणावे लागतात. म्हणजे तुम्ही आणू शकता, प्रस्ताव देऊन आणू शकता. म्हणजे तुम्ही सीएम फंड सुद्धा घेऊ शकता. कुठल्याही प्रकारचा निधी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके. फक्त तुमचा सरपंच तेवढा दमदार असायला पाहिजे. पूर्ण बॉडीच कॅपेबल पाहिजे. पूर्ण बॉडी कॅपेबल पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो ना आता की सरपंच कसा पाहिजे, सुशिक्षित पाहिजे आणि डेअरिंग पाहिजे. तर या कामासाठी म्हणजे जे निधी शासन देणार आहे ते तर तुमच्या ग्रामपंचायतीला येणारच आहे, त्यात तुमच्या गावचा विकास होणारच आहे समजा. पण ऍडिशनल सरपंच आपल्या गावासाठी काय करू शकतो, बरोबर, ज्यासाठी आपण त्यांना नेमलंय. हा, ते खूप महत्वाचं आहे. काहीतरी बाकी सरपंचांपेक्षा आपल्याला वेगळं त्या ठिकाणी दाखवावं लागेल. बरोबर. म्हणजे किती निधी खेचून आणू शकतो आपण. सरपंच, थोडासा आतला प्रश्न आहे, सरपंचांना किती निधी असतो, सॉरी जे वेतन असतं त्याबद्दल काही आहे का कल्पना तुम्हाला? नाही, एवढं नाही, पण एक कदाचित समजा आता एक तरतूद होणार होती की 10,000 ते देऊ शकणार होते, परंतु तशी काही तरतूद झाली नाही आजपर्यंत. ओके. बरं, आता एक माझा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायतीला जो निधी येतो, म्हणजे सगळ्या निधींमधून कुठल्या पण निधीमधून येऊ, तर त्याचा खर्च करण्याचा जास्त अधिकार कोणाला असतो? सरपंच खर्च करू शकतो. ओके. म्हणजे जे निर्णय क्षमता आहे ना ती सरपंचामध्येच असते. सरपंच कोणत्याही कामाचा गावचा निर्णय घेऊ शकतो. आणि त्यात लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू शकतो का? लोकप्रतिनिधी म्हणजे आपलं म्हणजे MLA लेवलचा? नाही, गाव लेवलच्या कामामध्ये नाही करू शकत. जर का म्हणजे हे आपण डिस्कस करू असं प्रॉपर सांगता येणार नाही तुम्हाला. म्हणजे जर एखादी मोठा निधी आला, खूपच मोठा निधी त्या गावासाठी आलाय, हा ते सांगतो समजा, जे की MLA बी नजरेत खटकला तो की बाबा अरे हे म्हणजे हा खूपच मोठा निधी आला या गावासाठी, विशेष मंजूर. पण मग ते डिपेंड कशावर असतं, निधी कोणत्या प्रकारचा आला. तुम्हाला सांगतो आता, बरोबर बोल. जर का समजा निधी आला आमदार फंडातनं, तर तो निधी त्यात ग्रामपंचायत होल्ड नाही करू शकत. नाही, कारण की तो त्याचा येतो. हा त्याचा. मग ते काम कोण करेल? संबंधित पक्षाचा म्हणजे कार्यकर्ता. समजा बीजेपीचा आमदार आहे, बीजेपीच्या आमदारानं गावात काम दिलं तर तो काम फक्त बीजेपीचाच कार्यकर्ता करेल, हे असं ठरलेलं आहे सध्या. ओके. बरं, आता जो प्रश्न आहे तो जरा कॉन्ट्रोवर्शियल असू शकतो की सरपंचांना जर एवढं कमी मानधन आहे 4,500-5,000, तर मग जी पंचवार्षिकची निवडणूक होते त्यात एवढा जो पैसा वाटला जातो, जे पार्ट्या दिल्या जात्या मटणाच्या, चिकनच्या, ज्या बाटल्या वाटल्या जातात बिंदास्त, फ्रँकली बोलायला गेलं तर दारू वाटप होते बिंदास्त शेवटच्या दिवशी पासून, तर म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत. आणि एवढा खर्च केला जातो, रॅली असते, एवढ्या गाड्या, एवढ्या ताफा असतो. आता छोट्या गावांमध्ये तर कमी असतो, पण आता तुम्ही पण बघितलं असेल की मोठी मोठी जी गावं आहेत एकदम ऑलमोस्ट म्हणजे नगर परिषद व्हायच्या मार्गावरच आहे गावं, त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात करोडोंमध्ये खर्च होतो. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मग मुख्य कारण हेच ना, आपल्या जे गावांचा विकास झाला नाही ना, ते मेन कारण हेच आहे. समजा 1000 लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये 20-20, 30-30 लाख रुपये ग्रामपंचायतीला खर्च केला जातो. मानधन तर 4,500-5,000 सरपंचाला. मग तो काय समाजसेवेसाठी त्या ठिकाणी आलेला नाही. मग तुमचा येणारा फंड, मग आपण म्हणतो रोडची कामं झाली नाही, आमच्या विहिरी झाल्या नाही, आमच्या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही, एखादी योजना पंचायत समितीमार्फत आपल्याला मंजूर करून घ्यायची, त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. यस, प्रत्येक कामाला. हा, मग या गोष्टी आपल्यासोबत काय करताय, कारण त्यावेळी इलेक्शनच्या वेळी आपण त्यांच्याकडनं ते पैसे घेतोय. म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये असं भरपूर काही आहे ज्यावर सरपंच श्रीमंत बनू शकतो. जसं की तुम्ही त्यात काय सांगू शकता की म्हणजे किती प्रमाणात निधी येऊ शकतो छोट्यात छोट्या ग्रामपंचायतीला? छोट्यात छोट्या ग्रामपंचायतीला प्रॉपर निधी जर असं मी सांगितलं ना, 15 वित्त आयोगामार्फत प्रति व्यक्ती 957 रुपये प्रतिवर्ष आहे. तो एक तर झाला. अजून असे की म्हणजे अमाऊंट मध्ये जर पकडायला गेलं मिनिमम जर गावाची लोकसंख्या 2,000, 2,500-3,000 असेल, कोटीभरापर्यंत निधी येतो. समजा आता 2-2 एका पंचवार्षिक मध्ये 2-2 कोटीपर्यंत निधी यायला लागले. ओके, भरपूर प्रमाणात. आणि जर का सरपंच चांगला असेल, ओळखी पाळखीवाला असेल, तर खूप सारा निधी तो आणू शकतो. म्हणजे मग आमदार निधी म्हणा, आमदार असेल, खासदार असेल, एखाद्या मंत्र्याकडनं असेल. पण मग त्या पद्धतीने आता तुम्ही जो आकडा सांगितला त्या पद्धतीने म्हणजे माझ्या गावाचंच बघायला गेलं तर माझ्या गावात तर तसं काही दिसत नाही तेवढा निधी खर्च झालेला. बाकीच्या गावात पण मी बघतोय आमच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये म्हणजे त्या पद्धतीने निधी खर्च होत नाहीये, किंवा तो खर्च होतोय पण तो कागदावरच होतोय फक्त. हा, मी हेच सांगेल ना की शासन कुठंच कमी पडत नाही पैसे द्यायला. हो, पैसे द्यायला शासन कमी पडत नाही, फक्त तो पैसा आपल्या गावापर्यंत पोहोचत नाही. गावापर्यंत पोहोचला तरी गावाचा जो प्रथम व्यक्ती त्याच्यापर्यंतच तो निधी पोहोचतोय, म्हणजे गावामध्ये काम होत नाहीये. म्हणजे आता या गोष्टींमध्ये गावातील जो तरुण आहे त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात करायला पाहिजे. ते मेरी पंचायत ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये जो व्यवहार दिसतो त्याच्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून मग जी बॉडी आहे
ती जरा काम करण्यात सक्षम होऊ शकते, म्हणजे जरा ऍक्टिव्ह होईल अजून. 100% म्हणजे त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा परिपूर्ण व्यवहार कसा पारदर्शक होईल, बरोबर. जेणेकरून विकास व्हायला वेळ लागणार नाही आणि सगळीच कामं व्यवस्थित सुरळीत होतील. बरं, आता हा झाला ग्रामपंचायतीचा पार्ट. आता तुमच्या जरा वैयक्तिक आयुष्याकडे वळू. तर आता तुम्ही पंचायत समितीला तुम्ही फॉर्म भरला होता, अशी म्हणजे सोशल मीडियावर पण बघितलं मी. तुम्ही रॅली पण काढली होती. त्याबद्दल जरा सांगा आम्हाला, की त्याबद्दल काय सांगाल तुम्ही, की काय सगळा एक्सपिरियन्स होता तुमचा? मी म्हणजे अचानक मला आहे ना मित्रांनी मला सांगितलं की आपल्याला उभं राहावं लागतं. म्हणजे हा सगळे जेव्हा तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केली, व्हिडिओज व्हायरल झाले, त्याच्यानंतर तुमच्या गावातीलच लोकांना तुम्हाला बोलले? माझ्या सभोवतालची जी मित्रमंडळी आहे त्यांनी मला सांगितलं, समजा आमचा जो परिसर आहे की जुने उमेदवार असतील काही, एक निगेटिव्ह वातावरण त्या ठिकाणी झालं होतं आणि आमच्या समजा पंचायत समिती जो गण आहे त्या गणामध्ये लोकांना काहीतरी नवीन चेहरा पाहिजे होता आणि त्यामुळे मला प्रतिसाद भेटायला लागला असं मला वाटायला लागलं आणि खरोखर ग्राउंड लेवलला तो प्रतिसाद होता आणि त्यांचा बघून मी त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकला समजा त्यांचं ऐकून. मला एक सांगा, ठीक आहे, तुमचा जी आतली गोष्ट आहे, तुमचा वैयक्तिक स्टँड येतो की तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं की नाही, तुमच्या जो परिसर आहे त्यात विकास झालाय का खरंच? म्हणजे तिथे जो पक्ष आहे, बीजेपी असो कुठलाही असो, खरंच विकास झालाय का तिथे तुमच्या परिसरात? विशेष म्हणजे पक्षाचं घेतल्यापेक्षा मी एका माणसाचं नाव घेईल. मी आधी सांगितलं जे आता राजस्थानचे राज्यपाल मान्य श्री हरिभाऊ बागडे यांच्या मार्फत बरीचशी कामं झाली तुमच्या परिसरात. आमच्या परिसरामध्ये खूप सारी कामं झाली. मग रोड्स असतील, विशिष्ट समाजाला सभागृह असतील, नाला खोलीकरण असेल, अशी भरपूर कामं झाली. ओके. आणि तुम्ही जेव्हा हे प्रश्न उचलत होते ते बघून बाकीच्या ग्रामपंचायत तुमच्या परिसरात पण तुम्हाला भरपूर फोन आले असतील की आम्हाला असे इश्यू आहेत, तर आम्ही काय विचारायला पाहिजे आणि कुठल्या टेक्निकल गोष्टी विचारायला पाहिजे. तर या गोष्टी जेव्हा बाकीच्या ग्रामपंचायतीला विचारल्या गेल्या तेव्हा तुम्हाला काही फोन आले का धमकीचे, की बाबा हे काय लावलंय तू, की तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत, हे बंद करे असले प्रकार, काही असले धमकीचे प्रकार आले? नाही, तसं काही झालं नाही, पण मग संपूर्ण राज्यभरामधनं मला फोन येतात की ग्रामपंचायतचा कुठलाही प्रॉब्लेम असला की आज मला समजा फोन येतो आणि मी त्या समस्येचं निराकरणही करतो, पण असा धमकीचा काही मला आजपर्यंत फोन आलेला नाही. वैयक्तिक गावात कुठलं कामाला तुम्ही जे चुकीचं घडलंय आणि त्याला तुम्ही अपोज केलंय किंवा तुम्ही स्वतः उतरून ते काम करून घेताय, या गोष्टींमध्ये तुम्हाला कोणी अपोज केलं होतं का? गावामध्ये कसं विरोध होऊ शकतो. मला धमकी काय प्रत्यक्ष आली नाही, पण माझ्या बऱ्याचशा कामांना विरोध झाला गाव पातळीवरती. ओके. जी चांगली कामं होती, ज्यातून लोकांचं कल्याण होणार होतं, अशी कामं माझी थांबवण्यात आली. म्हणजे गावातच तुम्हाला विरोध झाला बाकीच्या? हो. आणि आता पुढे काय तुमचं प्लॅन काय पुढे, की राजकारणातच कंटिन्यू करायचं की आपला जो व्यवसाय सुरू आहे त्याला कंटिन्यू करायचं? नाही, दोन्ही. पॉलिटिकली पण ऍक्टिव्ह राहायचं, म्हणजे सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करायचं. या तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता याचा पंचायत समितीचा, त्या काळात तुम्हाला अशा ऑफर्स आल्या होत्या का की बाबा तू फॉर्म माघारी घेऊन घे, किंवा आम्ही तुला एवढं हे असं देऊ, जे काय असेल अमाऊंट म्हणा किंवा दुसऱ्या आश्वासनं म्हणा, किंवा तुला आम्ही पुढचं कुठलं तरी तिकीट देऊ वगैरे, की तू आम्हाला पाठिंबा देऊन टाक, असले काही प्रकार झाले होते का? नाही, म्हणजे यात मी सांगली आश्वासनं भरपूर आले, जी की आतापर्यंत पूर्ण झाली. मी वाट बघून आहे त्या गोष्टीची. ओके. म्हणजे तुमच्या ते टार्गेटमध्ये आहेत? हो, म्हणजे मला ठराविक माणसांनी खूप सारे अशा आश्वासनं देऊन ठेवलेत. आता इलेक्शन तर झालं, बघू, वाट बघून आहे त्या गोष्टीची. आणि त्या तुमच्या गावात आता तुमच्याच नाही, आता बऱ्याच म्हणजे आता ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागणार आहे, त्यासाठी काय प्लॅन आहे तुमचा? की ग्रामपंचायत इलेक्शन लढणार. ओके. आणि त्याबद्दल तुम्हाला आहे का की वाटतंय गावातून फुल पाठिंबा आहे? नाही, काम तर चांगलं करतोय, शेवटी निर्णय जनतेच्या हातात आहे. ओके. रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे. आणि सत्तेत आलो काय आणि म्हणजे सत्तेत असलो काय आणि नसलो काय, मी माझं काम चालू ठेवणार. बरोबर. आणि आता पंचायत समितीचं जेव्हा तो सुरू होता काल, म्हणजे ते गोष्टी सुरू होत्या, तेव्हा जो खर्च व्हायचा तो कसा मॅनेज केला तुम्ही? म्हणजे आता त्याच्यात बघितले मी, बऱ्याच गाड्यांचा ताफा होता, इतके पोरं सोबत घेऊन जाणं, त्यांचं जेवण, त्यांचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, हे कसं मॅनेज केलं? मग कारण की आपण तर एवढे श्रीमंत नाहीत की हे सगळ्या गोष्टी मॅनेज करू. हे जे सगळे ना, आता बऱ्याचशा गाड्या असतील, माझा समजा चहा पाण्याचा खर्च असेल, हा सर्व खर्च माझ्या मित्रमंडळींनी केला. म्हणजे तुम्हाला न माहीत पडता मागे सगळं मॅनेज व्हायचं? माझा फॉर्म कोणी भरला, त्याचा पैसा कोणी दिला, या गाड्या कोणी लावल्या, हे सगळं माझ्या मित्रमंडळींनी केलं. ओके. हो. आणि
त्यांच्यामुळेच मला नेहमी प्रेरणा भेटते आणि मी जे आज समजा लढा उभारला फक्त त्यांच्या जीवावर उभारला. हा, ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे तुमच्यासाठी पण, कारण आणि तुमच्यासाठी पण, आणि जे गावाखेड्यातील तरुण आहेत हो. की ज्यांना या गोष्टीची आवड आहे ते कुठेतरी या गोष्टीचा रेफरन्स घेऊ शकता की बाबा आपण प्रश्न उचलायला सुरुवात केली तर आपल्याला पाठिंबा मिळेल. फक्त चांगल्या गोष्टींसाठी प्रश्न उचलले गेले पाहिजे. हा, म्हणजे जर गावासाठी आपल्याला चांगलं काम करायचं आहे हा. तर समजा तरुणांची युनिटी खूप महत्वाची आहे. हम्म. जर ती असेल तर समजा कुठलंच काम शक्य होणार नाही. बरोबर. बरं, मला एक सांगा, आता गावांमध्ये जे विकास कामं होतात त्यासाठी टेंडर निघत असतील, गटारीचं काम म्हणा, पाणी पुरवठा योजना म्हणा, छोटे मोठे काही रिपेअरिंग, सोलरचं काही काम आलं नवीन, तर याच्यासाठी टेंडर कसा निघतो आणि पुढे कशी प्रोसेस असते त्याची? म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गत जी कामं येतात ना, हम्म. समजा गटर असेल, रस्ता असेल, हा. ही कामं येतात. पण तू आजपर्यंत कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये टेंडर आजपर्यंत झालेलं नाही. ओके. हा, म्हणजे डायरेक्टली लोकांना- ते स्पेसिफिक माणसाला दिलं जातं बरोबर, ओळखीवर. हा, माणसं ठरवलेले आहेत. म्हणजे लोकांना हे सुद्धा माहित नाही ग्रामपंचायतला सुद्धा टेंडर होतं. आणि ह्या कामांसाठी मी असं ऐकलंय की फार BDO पर्यंत पर्सेंटेज असतात, तर असं काही आहे का? म्हणजे याबद्दल काय सांगाल तुम्ही? 100% सगळ्यांची ठराविक टक्केवारी ठरलेली आहे. त्या आमदारापर्यंत प्रोटोकॉलनुसार ते काम करतात. आमदारापर्यंत हा, पर्सेंट? आमदारांचं नाही सांगू शकत, परंतु या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं माहिती आहे. आमदार काय छोट्या मोठ्या कामात काय लक्ष घालत नाही. हा, ते आहे. 50-100 कोटीचं काम हो, असेल तर हो. घालू शकतात हात त्याच्यात. नक्कीच नक्कीच ओके, म्हणजे टेंडर नावाचा प्रकारच नसतो. नसतो. ठराविक आपला जो ओळखीचा ठरलेला माणूस आहे त्याच्याकडून, ज्याची सत्ता त्याचं टेंडर ओके, त्याच्याच माणसाला द्यायचं ते. त्याच्याच माणसाला द्यायचं. बरं, आता एक सांगा की पंचायत समितीकडे आपण अशा कोणकोणत्या आता सध्या ट्रेंडिंगला आहेत किंवा ज्याच्यामध्ये चांगला निधी मिळतो आणि शेतकऱ्यांना भरपूर फायदा होतो, अशा कुठल्या योजना आहेत? जसं की गायगोठा म्हणा, विहीर जे प्रकरणं असतात, तर अशा अजून कुठल्या योजना आहेत की ज्याच्यासाठी आपण पंचायत समितीला अर्ज देऊन त्या योजना आपल्या गावात आणू शकतो आणि ज्या बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीत, अशा कुठल्या आहेत? म्हणजे सध्या तरी पंचायत समितीमार्फत म्हणजे बऱ्याचशा योजना चालू आहेत. त्यापैकी मी महत्वाच्या योजना सांगतो. समजा अहिल्याबाई होळकर वैयक्तिक सिंचन विहीर योजना, ज्यासाठी 5 लाख रुपयाचं अनुदान भेटतं विहिरीची आपली. हा, विहिरीचं. मग शेवगा लागवड असेल त्याला 2.5 ते 3 लाख रुपये येतात. गायगोठ्यासाठी 1.5 लाखापर्यंत अमाऊंट येते. परंतु या ठिकाणी एक शोकांतिका अशी आहे, या ज्या योजना आहे त्या संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याला कुठलाही अर्ज फी द्यायची नाही, काहीच द्यायचं नाही. ऍप्लिकेशन करावं लागतं, पण 1 रुपयाही त्या ठिकाणी द्यावा लागत नाही. पण तो आज असा अजेंडा यांनी ठरवला, एक प्रोटोकॉल तयार केला. समजा तुम्हाला जर विहिरीची वर्क ऑर्डर पाहिजे असेल तर 50,000 रुपये द्यावे लागतात. गायगोठ्यासाठी तुम्हाला 15 ते 20,000 रुपये द्यावे लागतात. समजा कुठलीही फळबाग लागवड करायची असेल त्यासाठी तुम्हाला 15 ते 20,000. आणि विशेष म्हणजे मस्टर भरण्याचा पैसा वेगळा असतो आणि शेवटचं बिल पाडण्याचा पैसा वेगळा असतो. म्हणजे 5 लाखाच्या विहिरीला कमीत कमी 80 ते 90 हजारापर्यंत लाच त्या ठिकाणी द्यावी लागते. संपूर्ण लाचेवर कार्यक्रम आहे. संपूर्ण लाचवर. आणि हे ठरलेलं आहे BDO ते गावचा रोजगार सेवक इथपर्यंत पर्सेंटेज आहेत. पर्सेंटेज. हे जर अशी कामं चालत असतील तर मग कठीण आहे. मग ते गावचा काय विकास कोणी विचारच करू शकत खूप कठीण आहे. म्हणजे शासनाने ठरवलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पाणी हवं ना पिकाला. बरोबर. त्यासाठी या योजना काढल्या. समजा विहिरीची योजना काढली तर एखाद्या शेतकऱ्याकडे पैसे नसतील तो काय कराल, म्हणजे अक्षरशः गावाकडे लोक व्याजानं पैसा काढून विहीर मंजुरीसाठी यांना हो, दुसऱ्याकडून पैसे व्याजाने घ्यायचे आणि यांचं ते कमिशन द्यायचं. हो, तेच चालायचं. आणि अजून एक याच्यात आता जो शेताचा रस्ता असतो, शेतपानंद रस्ता, हा, तर त्याच्यावर आता रिसेंटली निर्णय घेतल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे, त्याच्याबद्दल काय सांगाल की त्याच्यात पण भरपूर पैसे खाल्ले जातात? हा, म्हणजे ती खूप चांगली योजना आहे. समजा आता ज्या ठिकाणी रस्ते नाही त्या ठिकाणी रस्ते आपण त्या ठिकाणी करू शकतो, आणि ज्या ठिकाणी गरज आहे पण त्या रस्त्याची त्या ठिकाणी नोंदणी आहे, त्या नोंदी आता करण्याचे आदेश सरकारने त्या ठिकाणी दिले. आणि आपण काय होतं, प्रॉपर काम त्या ठिकाणी होत नाही. तो कच्चा रस्ता असतो. जवळपास 15 ते 25 लाखापर्यंत 1 किलोमीटरचं त्या ठिकाणी बजेट असतं. ओके, तो सरकार देतो? हो, सरकार देतो. पण तेवढी दर्जेदार कामं होत नाही. बरोबर. साधा जर रस्ता असतो आणि नंतर तो परत शेतकरी टेक ओव्हर करून घेतात. बरोबर. फक्त फोटोज काढण्यापुरता तो रस्ता तयार होतो. नंतर रस्ता लगेच 1-2-4 महिन्यामध्ये नाही होऊन जातो. आणि त्या रस्त्यासाठी पण परत तलाठीला पैसे द्या, हो, तहसीलदारला पैसे म्हणजे द्या. नेटवर्क एक प्रकारची माझ्या शेतासाठी जे आम्ही बघतोय ना, आमच्या क्षेत्राला रस्ता नाहीये, आहे. आता तो नकाशामध्ये चेक करताय. तर आता आम्ही प्रोसेस चालू केली ना, आतापासूनच पर्सेंटेज सुरू होऊन गेले, म्हणजे लाच सुरू होऊन गेली. हा, मी सांगितलं ना, ही साखळीच एक प्रकारची ऍक्टिव्ह झालेली.
की म्हणजे तुम्हाला कुठलंही जर का शासकीय काम करायचं असेल तर पैसा हा मोजावाच लागणार. बरोबर. मग एवढं सर्व उघड असताना आता आमच्या तालुक्यात हा प्रकार आमचे जे MLA आहेत त्यांनी बराच म्हणजे कॅमेरा त्यांनी घेतला ऑन कॅमेरा. जे विहिरीसाठी पैसे घेत होते त्यांना पण घेतलं म्हणजे जनता दरबार थोडक्यात. येस नाही, डायरेक्टली तहसीलमध्ये तिथं जाऊनच घेतलं सेवा होतं, जनता दरबारात पण घेतलं होतं. सेवा पंधरवाडा. हां. तर याच्यात आता बऱ्याचशा ठिकाणी तर उघड आलंय ते, बऱ्याचशा ठिकाणी कव्हर पण झालंय. पण मग बाकीच्या तालुक्यांमध्ये नसेल ते, अजून पण सुरूच आहे सगळ्या ठिकाणी. मग यात जो गव्हर्नमेंटचा जो कंट्रोल आहे तो काहीच नाही ना, मग याच्याबद्दल काय? नाही, बिलकुल काही नाही. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या आमदाराने घेतलं आणि सर्वांना सांगितलं, सर्व जनतेसमोर सांगितलं कोण किती पैसे त्या ठिकाणी घेत आहे. पण तो असं काही नाही. समजा त्यांच्याच आशीर्वादाने सगळ्या गोष्टी चालत आहेत समजा तालुक्यामध्ये. ते तात्पुरतं कदाचित सांगितलंही असेल, पण तू हे पैसे घेताय कोण, वापरताय कोण, पैसा येतोय कुठून, ही पूर्ण कल्पना आमदाराला त्या ठिकाणी असते. म्हणजे बंद आजपर्यंत होऊ शकलं नाही. जर ती आमदारांना कल्पना आहे म्हणजे ती मुख्यमंत्र्यापर्यंत पण कल्पना आहे ती. 100% साहजिकच. मग जर मग असंच सुरू असेल तर मग आपल्या महाराष्ट्राचा विकास तर मला नाही वाटत पुढचे 50 वर्ष होऊ शकेल. नाही, तेच फक्त वरती आश्वासनं दिली जातात आपल्याला की आश्वासन. हे पूर्णच राजकारण हे आश्वासनांवरती डिपेंड आहे. बरं, त्यात तुम्ही आता प्रवेश करताय एक नवीन विचार घेऊन, जी की माझ्यासाठी पण एक चांगली मी बघतोय फ्युचरमध्ये की, आणि तो प्रश्न राहील की तुम्ही काय करताय फ्युचरमध्ये, ठीक आहे. आणि कारण की पुढचा नेक्स्ट पार्टसाठी तुम्हीच असणार. आता तुमचं सुरुवात आहे आणि त्यानंतर पुढे तुम्ही जे पण काही अचीव कराल राजकारणात म्हणा, तर त्यानंतरचा पण मी एक्सपेक्ट करतोय की पॉझिटिव्ह गोष्ट पुढच्या पार्टमध्ये असेल. नक्कीच. पण आता समजून घ्या, ग्रामपंचायतमध्ये जे कामं झाली, विकास कामं, त्याच्यात लोकांना प्रॉब्लेम आढळला, तर त्याची तक्रार करायची प्रोसेस कशी आहे? समजा एक ठराविक काम, समजा तुमच्या गावामध्ये रोड बनतोय, गटारीचं काम झालं समजा, गटारीचं काम झालं, त्या कामाचं आपण समजा शहानिशा करू शकतो. समजा प्रॉपर काम झालेलं नसेल, त्याचा एस्टिमेट मागवून घ्यायचं, कोणत्या खात्याशी ते काम संबंधित आहे, म्हणजे RTI टाकायचा. नाही, एस्टिमेट मागायचं. समजा RTI सुद्धा टाकू शकता तुम्ही त्या ठिकाणी. पण RTIच्या आधीची प्रोसेस? नाही, RTI द्वारे तुम्ही पूर्ण माहिती मिळवू शकता, कामाची पूर्ण माहिती मिळवू शकता आणि त्याद्वारे तुम्ही समजा चेकअप करू शकता काय नाही. पण जर त्याची तक्रार करायची की हे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, तर ते म्हणजे संबंधित खात्याला तुम्ही तक्रार करू शकता. समजा जिल्हा परिषदेमधनं ते काम असेल तर जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही त्या, समजा बांधकाम विभागामार्फत काम असेल जिल्हा परिषदेला, त्याच खात्याला तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता. ओके. आता राजकारणात बद्दल आपण एवढं बोललो की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, तर एवढे सारे प्रॉब्लेम्स असताना पण तरुणाने आत्ताच्या राजकारणात उतरायला पाहिजे का? 100% उतरायला पाहिजे. पण मग त्यात असं पण आहे ना की संसार गाडा आहे, स्वतःचा बिझनेस आहे, या पण गोष्टी आहेत. बरोबर, अतिशय महत्वाची गोष्ट. फक्त मग या सगळ्या गोष्टी सोडून डायरेक्ट लोकांसाठी नाही, बरेचसे तरुण असे समजा जे वेल सेट आहे, चांगली परिस्थिती आहे त्यांची, आणि ते राजकारणामध्ये काम करताय, पण ते चुकीच्या दिशेने काम करताय. राजकारणामध्ये काम करणं म्हणजे आजची तरुण पिढी समजते की नेत्यासाठी काम करणं, सतरंजा उचलायचं काम, असं म्हणजे जे आपण आता वर्षानुवर्षाची चाललंय. बरोबर लोक म्हणतात राजकारणामध्ये समजा नेत्यासाठी काम जे करतो ना, तेच काम आपण जनतेसाठी करावं, म्हणजे जनता आपल्याला डोक्यावर घेते. म्हणजे कल बदलायला आपण विचार जे आहे त्यांच्यासाठी काम न करता, नेत्यांसाठी काम न करता तुम्ही जनतेसाठी काम करा, जनता आपोआप तुम्हाला वरती नेईल. बरोबर, म्हणजे तिथून तुम्हाला प्रेम मिळायला सुरुवात होईल डायरेक्ट. बरोबर, जेणेकरून त्यापुढे मग तुम्ही चांगली पोस्ट पण काढू शकता. जनतेचा समजा प्रतिसाद मिळाला की आपल्याला स्फूर्ती भेटते काम करायला. बरोबर, तुमचं आर्थिक पण म्हणजे तुमची पण फायनान्शियल सिच्युएशन इम्प्रूव्ह होऊ शकते. बरोबर, कारण की त्यात पण आज थोडी की पूर्णच तो माणूस फुकटातच काम करेल असं नाही ना, सगळं सोडून, घरबार सोडून. नाही, बरोबर, त्याला पण काहीतरी अपेक्षा असतील. बरोबर. आता मी रोजगारावर एक प्रश्न विचारतो. ग्रामपंचायत लेवलला कशा प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकतो शासनाकडून? कारण की सर्वात मोठा प्रश्न तर आपल्याकडे बेरोजगारीचा आहे, म्हणजे पूर्ण देशभरात. तर ग्रामपंचायत लेवलला अशी मोठी कोणती कामं सरकार देते आपल्याला की ज्यात गावातील लोकांना भरपूर चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळतो, ज्यात अनस्किल्ड पण कव्हर होईल आणि स्किल्ड वर्कर पण कव्हर होईल, सुशिक्षित लोक पण? नाही, त्यात काय आलं समजा, आता म्हणजे हा प्रश्न थोडा हे घेतो मी, तिथं रोजगार जर करायचं म्हणलं ना, आता स्पेशल इथं महात्मा गांधी
रोजगार हमी मनरेगा, हा. हा, तर ती आता चेंज केली सरकारने. VBG रामजी म्हणजे विकसित भारत जी रामजी ही रोजगार हमी योजना, ती स्पेशल केंद्र शासनानं तरुणांना किंवा गावातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून काढली. पण ते कामं मशीनद्वारे होत आहे सध्या. ओके. असं आहे. आणि म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे ग्रामपंचायतीकडनं ती गोष्ट शक्य नाहीये. म्हणजे ते माणसांना द्यायला पाहिजे ते काम, बरोबर. पण ग्रामपंचायत लेवलला ते हा, आता तेच सांगतो ना. अहिल्याबाई वैयक्तिक सिंचन विहीर जी योजना आहे, अहिल्याबाई होळकर, ते 5 लाखाचं जे बजेट आहे ना, तर त्यात कसं असतं, स्किल लेबर आणि म्हणजे कुशलचं बिल वेगळं असतं आणि या लेबरचं बिल वेगळं, अकुशलचं बिल वेगळं असतं. समजा शेवटचं ते मशीनचं बिल, बांधकामाचं बिल पडतं 1.5 लाख रुपये आणि लेबरचं पडतं 3.5 लाख रुपये. आपण पोकलेनवाल्याला सौदा देतो तो 1.5 लाखामध्ये विहीर खोदण्याचा. ओके. तो ते जे काम माणसांचं आहे ते आपण मशीनद्वारे करून घेतोय. त्यामुळे रोजगार तिथं काही लोकांना मिळत नाही. हा, निर्मिती होऊच शकत नाही रोजगार निर्मिती. ओके. तर आपले ऑलमोस्ट सगळेच प्रश्न कव्हर झालेले आहेत. तुमच्याकडून काही सजेशन असेल तर तुम्ही सांगा, की तरुणांना काय सांगाल तुम्ही. तुम्ही पण तरुणच, मी पण तरुणच आहे, पण आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघितल्या राजकारणात आणि बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, ग्रामपंचायत लेवलपासून तर पंचायत समितीपर्यंत. तर तुम्ही काय सांगाल, काय एक मेसेज द्याल तरुणांना. समजा गाव पातळीवरती आहे ना, सध्या पंचायत समितीमार्फत भरपूर साऱ्या योजना येत आहे, पण तो त्या योजनेसाठी ना पैसा घेतला जातोय आणि त्या योजना अत्यंत गरजेच्या आहे शेतकऱ्यांसाठीच्या. तर ज्या तरुणांना काम करायचंय राजकारणामध्ये, सर्वात आधी त्या गोष्टींवरती लक्ष द्या. म्हणजे ज्या तरुणांना काम करायचं आहे त्या तरुणांमार्फत या योजना फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांना अवेलेबल व्हायला हव्या आणि निस्वार्थपणे तरुणांनी सध्या तरी राजकारणात येऊन काम करावं, जेणेकरून जनता तुम्हाला डोक्यावर घेईल. ओके. आणि जे हायर ऑथॉरिटी आहेत आपले, जसं की मंत्री म्हणा, मुख्यमंत्र्यांपर्यंत, त्यांना तुम्ही एक काय मागणी कराल, की आमच्या ग्राउंड लेवलला ह्या गोष्टींची नितांत गरज आहे लक्ष घालण्याची. नाही, काय वाटेल, काय वाटतं मी तेच सांगतोय. फक्त सर्वात माझं महत्वाचं सांगणं असेल, समजा CM साहेबांनाही सांगणं असेल, की गाव पातळीवरची बऱ्याचशा स्कीम तुम्ही देता, फक्त जी कामं होत आहेत त्यातच पारदर्शकता वाढवा. सर्वात महत्वाचं हेच आहे. कारण जो तुम्ही 10 रुपये पाठवताय, आम्हाला 1 रुपया गावापर्यंत पोहोचतोय. त्यात पण अजून फुटतोय तो 1 रुपया. हो, पण व्हेरिफिकेशन पण प्रॉपर होत नाही ना कामांचं. नाही, कुठल्याच कामाचं व्हेरिफिकेशन होत नाही. फक्त जी कामं होत आहे ती फक्त कागदोपत्री दिसत आहे आणि ग्राउंड लेवलला ती कामं दिसत नाहीये. ठीक आहे. भरपूर मुद्दे कव्हर झालेत आणि ऑडियन्सला म्हणजे तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या असतील, की आता ग्रामपंचायत काय राडा घालायचा आहे पुढच्या ग्रामसभेला किंवा पंचायत समितीमध्ये तुम्ही काय काय गोष्टी विचारू शकता. सो आजच्या पॉडकास्टमधून तुम्ही जे पण काही शिकला त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, कारण की खूपच काही रिस्की गोष्टी नाही आहेत त्या. तुम्ही आत्ता प्रश्न विचाराल तरच तुमच्या जे मुलं बाळ असतील त्यांना त्या गोष्टींचा लाभ मिळेल. गावात म्हणा, सगळे कुठे पण म्हणा. सो तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी यांना विचारून किंवा हे स्वतः उत्तर देतील कॉमेंटमध्ये. आणि बाकी भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद तुम्ही एवढ्या लांबून आल्याबद्दल एका पॉडकास्टसाठी. कुठलंही काम नसताना फक्त पॉडकास्टसाठी किती 300 किलोमीटर असेल? हो, 300 किलोमीटर प्रवास करून आपल्याकडे आले आहेत. थँक्यू सो मच. पार्ट 2ची अपेक्षा आहे मला आणि पॉझिटिव्ह वेने आपण पॉडकास्ट करू पार्ट 2चा. पार्ट 2साठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. याआधी पण आपण पॉडकास्ट केलेले आहेत, त्यामधून तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतील. ठीक आहे. आणि तुम्हाला अजून काय वाटतं की पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण कुठल्या गेस्टला इन्व्हाइट करायला पाहिजे ते पण कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.